तयारी भरपूर करून आलो होतो, पण गरज पडणार नाही असं वाटतं. आहों से पत्थर पिघलेगा, इस धोखे में मत रहना. आहों से पत्थर पिघलेगा, इस धोखे में मत रहना. कहीं तुम्हें इंसाफ मिलेगा, इस धोखे में मत रहना. भारत के जर्रे जर्रे में हमारा भी हक है यारो, मगर कोई बुला बुला के देगा, इस धोखे में मत रहना. भारताच्या सगळ्या लोकांना सन्मान मिळणं शक्य नाही. आत्मसन्मानाची, संघर्षाची, मानव मुक्तीची प्रेरणा असणारे बहुजनांचे सर्व या देशाचे महापुरुष तथागत भगवान गौतम बुद्ध, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायावर आधारित जगातलं सगळ्यात मोठं साम्राज्य निर्माण करणारे सम्राट अशोक, सम्राट अशोकांच्या नंतर 2000 वर्षांनी तेच समतेचं, स्वातंत्र्याचं, बंधुत्वाचं, न्यायाचं राज्य या महाराष्ट्राच्या भूमीत स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवराय. आधुनिक भारतामध्ये सामाजिक परिवर्तन चळवळीचा पायाभरणी करणारे क्रांतिपुरुष महात्मा ज्योतिबा फुले, सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ म्हणून ज्यांना आपण ओळखतो छत्रपती शाहूजी महाराज. तुम्ही 4 तारखेपासून जयंतीचा उत्सव सुरू केलाय, तो जोपर्यंत आता पावसाळा सुरू होत नाही तोपर्यंत चालू राहील. तुमचा 10 दिवसाचा असला तरी पावसाळा सुरू होईपर्यंत जयंतीचे कार्यक्रम सुरू राहणार आहेत. आणि जगाच्या पाठीवर हे एकमात्र असं उदाहरण आहे की बीड शहरात नव्हे, महाराष्ट्रातच नव्हे, मुंबई, महाराष्ट्र किंवा भारत देशातच नव्हे तर जगभरात ज्या महामानवाची जयंती, मुक्तिदात्याची जयंती मोठ्या आदरानं, सन्मानानं, मानवतेवर प्रेम करणारी सगळी लोक साजरी करतात. जातीपातीची बंधनं न पाळता जातीपातीच्या पलीकडे जाऊन ज्यांची जयंती जगभरात साजरी केली जाते ते महापुरुष, या भारत देशाचे भाग्यविधाते, शिल्पकार, आधुनिक भारताचे जनक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, राष्ट्रमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्री, रमाई, अहिल्यामाई होळकर, या शृंखलेतील सगळ्या संत गुरु महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो. आपणा सर्वांना बराच उशीर झालेला असताना देखील आपण अत्यंत संयमाने या कार्यक्रमात ज्या शांततेने उपस्थित आहात, बसलेले आहात, इतक्या मोठ्या संख्येनं आपण देखील हा समतेचा, बंधुतेचा, न्यायाचा, मानवतेचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी स्वतःला जबाबदार समजता. त्यामुळे तुम्हाला मी सर्वप्रथम सलाम करतो, जय भीम करतो. माझ्या आधी ज्यांनी आपलं संबोधन आपल्या सगळ्यांच्या समोर ज्यांनी व्यक्त केलं ते या बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अधीक्षक सन्माननीय नवनीत कनमत साहेब, या मंचावर उपस्थित असणारे डॉक्टर उत्तम साळवेजी, सुरेश साबळेजी, ॲडव्होकेट शिंदेजी, आणखी एक ॲडव्होकेट शिंदे दिवसभर माझ्या सोबत होते, राजेश. या कार्यक्रमाला मला बोलवण्यासाठी प्रामुख्याने जे माझ्या सोबत गेल्या महिनाभरापासून संपर्कात आहेत आमचे ज्येष्ठ बंधू चोपडेजी, प्रास्ताविक केलं त्यांनी ते आदरणीय रोडे साहेब. या मंचासमोर उपस्थित असणाऱ्या, मानवतेवर सगळ्या प्रेम करणाऱ्या सर्व माता भगिनी, बंधू आणि पितृतुल्य वडीलधारी मंडळी, आपणा सर्वांना मानाचा जय भीम आणि जयंतीच्या शुभेच्छा. आज जयंतीच्या निमित्तानं जो विषय आपण सगळ्यांनी ठेवलेला आहे, 75 वर्ष संविधानाची झालेली आहे. 75वं वर्ष देशभर साजरं केलं. 75वं वर्ष 3 वर्ष आधी आपण स्वातंत्र्याचंही साजरं केलं, अमृत महोत्सव. आणि 75वं वर्ष आता संविधानाचं देखील आपण साजरं करतो आहोत. मी आपल्याला ही आठवण एवढ्यासाठी करून देतोय, 1950 मध्ये 26 जानेवारीला देशामध्ये संविधान लागू झालं. आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे. 26 नोव्हेंबर 1949 ला ते संविधान पूर्णत्वास जाऊन आपण स्वीकृत केलं.
या ऐतिहासिक 2 नोंदी आपण आठवण करून घेण्याचा प्रयत्न करतोय 75 वर्षांच्या प्रवासानंतर. या मधल्या 75 वर्षात काय झालं, पुढे काय होऊ शकतं, याही पेक्षा महत्वाची गोष्ट मला असं वाटते की मागच्या 10,000 वर्षांच्या इतिहासामध्ये भारत देशासारख्या देशाला संविधान, लिखित स्वरूपाचं संविधान मिळालं. 26 जानेवारी 1950 रोजी लागू झालं. ही देशातली सगळ्यात मोठी क्रांतिकारी, ऐतिहासिक, या देशाला नवा चेहरा देणारी घटना आहे. आम्ही प्रथम समजून घेतलं. आणि जेव्हा 75 वर्ष या देशाच्या संविधानाला पूर्ण झाले, त्या 75 वर्षाच्या अमृत महोत्सवाला साजरं करताना जिथे कुठे इथून पुढे या वर्षभरात प्रोग्राम होणार आहेत, मी आपल्या सर्वांना एक विनंती करतो की इथून पुढे जिथे कुठे देशामध्ये आपल्या बाजूबाजूला कुठेही प्रोग्राम होत असतील, आपल्या सगळ्या प्रयोगाचं शीर्षक, टायटल हे 75वं संविधानाचं महोत्सवी वर्ष आहे. त्या अंतर्गत आपण सगळे कार्यक्रम घडवून आणावेत. त्याचा जास्तीत जास्त उहापोह, जसं आता सन्माननीय SP साहेबांनी सांगितलं की देशातल्या प्रत्येक नागरिकाला हे संविधान माहीत असलं पाहिजे. पूर्ण संविधान, मी कायद्याचा विद्यार्थी म्हणून 100 मार्कांचा पेपर होता म्हणून शिकलो, परंतु BSc करणारा, BCom करणारा, काय आणखी दुसरे कोर्सेस करणारा, कदाचित BA करणाऱ्या माणसाला पूर्ण संविधान वाचण्याची संधी मिळणार नाही त्याच्या करिक्युलममुळे, अभ्यासक्रमामुळे. आणि देशाच्या प्रत्येक नागरिकाला ते माहीत असणं गरजेचं आहे. असं जर आमच्या देशातील एका मोठ्या यंत्रणेचा, पोलीस यंत्रणेचा सगळ्यात प्रमुख असणारा व्यक्ती सांगतोय, ते आपल्याला तुम्हाला पटतंय, तर निश्चितपणे कुणाला तरी तुमच्या माझ्यापैकीच पुढे येऊन ही संविधानिक जागृती करावी लागेल. ही जबाबदारीची भूमिका मला वाटतं मी काही बोलण्याच्या आधीच तुमच्या सगळ्यांच्या खांद्यावर टाकून देतो. आता राहिला प्रश्न आजच्या विषयाचा. तर आजच्या विषयाकडे वळताना बघा, तुम्ही तो विषय जर वाचला तुमच्या लक्षात येईल, भारतीय संविधानाची 75 वर्षांची वाटचाल, सद्यस्थिती आणि भवितव्य. वेळ राहिला आपल्याजवळ 10 मिनिटे. 10 मिनिटात 10 वाजताची वेळ आहे. आयोजकांनी या सगळ्या बाबींचं नियोजन केलं असेल असं गृहीत धरून पुढे चालतो. हा, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू सांगते की आता काही वेळेची बंधन पाळायची हरकत नाही, असं तुमचं हसू सांगतं असं मी समजू का? बर. कारण बघा, तुम्ही 75 वर्षाची वाटचाल, या 75 वर्षात काय काय घडामोडी झाल्यात देशामध्ये, अर्थात संविधानिक भारतामध्ये. संविधान लागू झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय बदल झालेत ते बदल ठळकपणे दिसतात. 75 वर्ष जेव्हा संविधानाचं संरक्षण नव्हतं तेव्हाची आमची अवस्था आणि आताची आमची अवस्था, अर्थात देशातल्या सगळ्या शोषित पीडितांची अवस्था, त्यामध्ये झालेले बदल कुणीही ठळकपणे समजू शकतो. देश म्हणून 75 वर्षाच्या वाटचालीमध्ये आम्ही एक नवीन चेहरा घेऊन आलेला देश म्हणून मागच्या 75 वर्षामध्ये आमची अवस्था काय, या वाटचालीचा आमच्या त्या अवस्थेवर काय परिणाम झाला देश म्हणून, त्या वाटचालीनंतर आज आमच्या पुढची परिस्थिती काय, सद्यस्थिती काय, आणि पुढे भविष्यात आता वाटचाल करायची आहे, तर आमच्या येणाऱ्या भविष्याच्या वाटचालीचं आम्ही आज पुढील वाटचालीचं काही नियोजन करायचं आहे की नाही, असे अनेक प्रश्न आहेत. आणि हा एवढा मोठा विषयांचा गुंता उरलेल्या वेळामध्ये मला पूर्ण करायचा आहे. प्रयत्न करेल, पण काही गोष्टी गंभीरपणे आपण समजून घेणं गरजेचं आहे. 75 वर्ष ज्या देशाला हजारो वर्षांचा इतिहास आहे, भारतासारखा देश, त्या देशाला 75 वर्ष संविधानाला त्या देशातल्या पूर्ण होणे ही फार मोठी ऐतिहासिक बाब आहे. मी ते यासाठी सांगतोय की टॉम गिन्सबर्ग नावाचा एक प्रोफेसर आहे शिकागो विद्यापीठात, टॉम गिन्सबर्ग. त्यांनी एक अभ्यास केला देशातल्या सगळ्या लिखित संविधानांचा.
75 वर्ष लहान सहान काम नाही आहे. आणि देशातल्या जगातल्या 1790 पासूनच्या सगळ्या संविधानांचा अभ्यास केला आणि अभ्यासाअंती त्याचा निष्कर्ष असा निघाला की जगातल्या सगळ्या संविधानांचं सरासरी वय 17 वर्ष आहे. त्यात 200 वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या अमेरिकेचं संविधान पकडून 17 वर्ष सरासरी वय ऍव्हरेज. आणि आपल्या संविधानाला किती वर्ष आलेत? त्यामुळे ही लहान सहान बाब नाहीये, ही लहान सहान बाब नाहीये. हा जो मी तुम्हाला गिन्सबर्गचा रेफरन्स सांगतोय तो एवढ्यासाठी की जर 75 वर्ष देशाला भारताच्या संविधानाला झालेत आणि आपण असं म्हणतो की 17 वर्ष देशात जगातल्या सगळ्या संविधानांचं ऍव्हरेज एज आहे, असं काय रसायन आहे? बघा, प्रश्न हा त्यासाठी महत्वाचा ठरतो त्याच्यावर चिंतन करताना त्या राज्यघटनेमध्ये काय काय लिहिलेलं आहे, कोणत्या आर्टिकल मध्ये काय लिहिलेलं आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, आपण अत्यंत सहजपणे ते आपल्याला बघायला मिळतंय. पण कोणत्याही देशाचं संविधान वाचताना आम्हाला 2 गोष्टी फार प्रामुख्याने समजाव्या लागतात. त्या 2 गोष्टी या आहेत की कायद्यातल्या तरतुदी आणि त्या कायद्यामागचं तत्वज्ञान. मी थोडं किचकट करेल हा विषय, कारण हा विषय तसाही सोपा नाहीये. कायद्याचे विद्यार्थी असणाऱ्या मंडळींना हे माहिती आहे, हा विषय काही सोपा. पण तुम्ही काळजी करू नका, माझं कामच आहे की या विषयाला सोप्यात सोपं करून साध्यातल्या साध्या माणसाला हे समजून सांगणं, हेच माझं काम आहे. त्यामुळं मी जेव्हा थांबेन तेव्हा विश्वास ठेवा की मला जे म्हणायचं आहे ते सोप्यात सोप्या भाषेत तुम्हाला कळालेलं असेल. मी सांगत होतो की देशाचं संविधान वाचताना नुसत्या तरतुदी वाचून चालणार नाही, तर त्याच्या मागचं तत्वज्ञान देखील समजून घेणं खूप गरजेचं आहे. तरतुदी आणि तत्वज्ञान, प्रिन्सिपल, प्रोव्हिजन्स अँड फिलॉसॉफी. तरतुदी आणि तत्वज्ञान. समतेचा अधिकार राज्यघटनेने दिलेला आहे ना, ते यासाठी आवश्यक आहे. मी तुम्हाला सांगतो, समतेचा अधिकार राज्यघटनेने दिलेला आहे ना, मग समतेचा अधिकार राज्यघटनेने दिलेला असताना मग काही लोकांना वेगळी ट्रीटमेंट का दिली जाते देशामध्ये आरक्षणाच्या नावावर, असा साधारण प्रश्न देशातल्या नागरिकांना आहे. तो एवढ्यासाठी आहे की लंगडे घोडे आणि मजबूत घोडे एकत्र चालवले जाऊ शकत नाहीत. कमजोर माणसं आणि मजबूत माणसांना सारख्या पारड्यामध्ये मोजून त्यांचं मोजमाप केलं जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे जे कमजोर आहेत, कमकुवत आहेत, त्यांना मजबूतांच्या बरोबरीने जर आणायचं असेल तर जे कमजोर आहेत त्यांना काहीतरी सप्लिमेंट देणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यासाठी आरक्षणासारख्या तरतुदी आहेत. आता ही आरक्षणाची तरतूद नुसतं समता या शब्द जर समजून घ्यायचा म्हटला तर ती कदाचित बुद्धीला पटणार नाही. पण त्याच्या मागचं तत्वज्ञान जर या देशातील हजारो वर्षांच्या जातीपातीवर आधारित शोषणाचा इतिहास समजून घेतला तर लक्षात येतं की ज्या समूहाला या देशामध्ये महिला असतील, हजारो वर्ष चूल आणि मूल याच्या पलीकडे महिलांचं अस्तित्व नव्हतं. मग त्या महिलांना बरोबरीचं स्थान मिळवून द्यायचं असेल तर काहीतरी स्पेशल तरतुदी कराव्या लागतील. हजारो वर्ष या देशामध्ये एक मोठा समूह लोकसंख्येतला असा होता की जो अस्पृश्य म्हणून गावाच्या बाहेर फेकून दिलेला होता. त्याला मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर काहीतरी विशेष प्रावधान करावं लागतं. हजारो वर्ष एक समूह असा या देशामध्ये होता की ज्याला गावात नव्हे, गावकुसाबाहेरही नव्हे, जंगलात हजारो वर्ष राहण्यासाठी भाग पाडलं गेलं. त्या माणसाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काहीतरी विशेष तरतूद करणं गरजेचे होतं. हे देशाचं वास्तव समजलं
ही कॉन्स्टिट्यूशनल फिलॉसॉफी समजली तर कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन समजणं सोपं होतं. नाही तर मग फक्त महिलांनाच का मॅटर्निटी लिव्ह मिळते बाबा, असाही प्रश्न लोकांना पडू शकतो. अरे महिला आणि पुरुष जर सारखे आहेत तर मग मॅटर्निटी लिव्ह फक्त महिलांनाच का? मग त्याच्यासाठी त्याचं मागची पार्श्वभूमी समजून घ्यावी लागते ना. तसं हे संविधान अनेक लोक आपल्यापैकी सगळ्यांना बहुतांशी लोकांना हा प्रश्न पडतो की विशेषतः आंबेडकरी चळवळीतली माणसं, फुले शाहू आंबेडकरी चळवळीतली माणसं अनेक वर्ष संविधानाचा जागर करतायत आणि या देशातल्या लोकांना तरीही संविधानाचं महत्व का कळत नाही, हा प्रश्न साधारण स्वाभाविक आहे. आपल्या सगळ्यांची खरं म्हणजे इच्छा आहे की देशातल्या सगळ्यांनी संविधान समजून घ्यावं. ज्यांना बोलवत जा तुम्ही जरा आणखी इतर कार्यक्रमांमध्ये, चांगलं बोलले ते, मला आवडलं. आणि हेच बोलायला लावा सगळीकडे जाऊन संविधान वाचा म्हणून, म्हणजे जरा फायदा तरी होईल त्याचा. प्रभावशाली माणसांनी सांगितलं तर बाकी लोक अनुकरण करतात, हा मानव जातीला लागू असलेला नियम आहे. समाजातल्या प्रभावशाली लोकांचं सर्वसामान्य नागरिक अनुकरण करतात, थिअरी ऑफ इमिटेशन म्हणतात त्याला. त्यामुळे अशा प्रभावशाली लोकांनी जर संविधानाचा गौरव करण्यासारखी स्टेटमेंट्स केली, भाषणं केली तर कदाचित मोठ्या प्रमाणात बदल व्हायला. कारण मुंबईवरून आल्यावरही मला बराच वेळ थांबावं लागलं, पण प्रभावी लोकांचं ऐकलं जात. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की समाजातले अनेक प्रभावी लोक तुम्ही शोधा, जे जे आहेत त्या प्रत्येकाला हे बोलण्यासाठी प्रवृत्त करा, संधी द्या, स्टेज मिळवून द्या. शेवटी कोणाच्याही कडून का होईना काम होणं महत्वाचं आहे. आणि मुद्द्यावर जेव्हा येऊ आता परत की मग 75 वर्ष जर देश संविधान या देशात अस्तित्वात आहे, जगातल्या सगळ्या संविधानाचं सरासरी वय फक्त 17 वर्ष असताना समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या सर्वोत्तम मानवी मूल्यांना हजारो वर्ष त्या मूल्यांच्या नरडीला नख लावणारे लोक या देशात सातत्याने शक्तिस्थानी असताना 75 वर्ष संविधान टिकलं कसं आहे ना प्रश्न. प्रश्न आहे ना. अमेरिकेसारखे आपल्या देशातले लोक वेल एज्युकेटेड आहेत का? वेल एज्युकेटेड सोडा, आपल्या देशातले लोक एज्युकेटेड आहेत का पूर्ण? मग तरीही हे संविधान 75 वर्ष टिकलं कसं? अमेरिकेचं खूप वर्षापासून संविधान आहे, 200 वर्ष झाली. 17 वर्षाच्या सरासरी आयुष्य असणाऱ्या संविधानांच्या या सगळ्या लिस्टमध्ये तुमच्या आणि माझ्या देशाचं संविधान 75 वर्ष पूर्ण कशी करू शकता, हा मोठा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर कुठल्याही पुस्तकात नाही. त्या प्रश्नाचं उत्तर आहे तुमच्या आणि माझ्या मनामध्ये. तुमच्या आणि माझ्या मनामध्ये बुद्धापासून जी मानवतेची, समतेची, बंधुत्वाची पेरणी झालेली आहे ते. या देशातला सर्वसामान्य माणूस समतेला मान्य करतो. या देशातला सर्वसामान्य माणूस बंधुतेवर प्रेम करतो, न्यायावर प्रेम करतो. आणि म्हणून या देशातली नागरिकांनी या देशात 75 वर्ष कोणी कितीही ताकदवर असले, हजारो वर्षात कोणाच्या हातात कितीही समतेला, बंधुत्वाला दाबण्याची, मारण्याची क्षमता असेल, पण आमच्या मनात ते समतेचे, बंधुतेचे, ममतेचे, न्यायाचे, प्रेमाचे झरे जिवंत आहेत. आणि जेव्हा जेव्हा त्याच्यावर आच येते तेव्हा तेव्हा हा समाज कसा उठून उभा राहतो मी तुम्हाला शेवट करताना सांगेन. आता मला प्रश्न पडला होता की हा 75 वर्षाचा प्रवास या संविधानानं का पूर्ण केला, कसा पूर्ण केला? त्याचं उत्तर मला जे समजतं ते हे आहे की या देशातली सर्वसामान्य जनता संवैधानिक मूल्यावर विश्वास असणारी आहे. त्यांना संविधान माहीत नसेल कदाचित, पण संविधानिक मूल्यांवर, समतेवर, स्वातंत्र्यावर, बंधुत्वावर, न्यायावर प्रेम करणारी माणसं या देशातली आहेत. या देशातल्या गावकुसातली जी, आपसातली जी बॉन्डिंग आहे, फॅब्रिक आहे, सामाजिक व्यवस्थेची वीण आहे,
जाती व्यवस्थेच्या नावावर भाऊ भावाशी लढवण्याचे असंख्य प्रयत्न हजारो वर्ष चालू आहेत. कोणी एक पाऊल पुढे होऊन, कोणी एक पाऊल मागे होऊन, कोणी एक पाऊल कसं का असेना, पण गावगाडा व्यवस्थित चालू आहे. गावगाडा चालू याचा अर्थ मी त्याचा समर्थन करतो अशातला भाग नाही या सगळ्या व्यवस्थेच्या शोषणाच्या विषमतेचा. मला म्हणायचं आहे की या माणसांचे आपसातले संबंध आजही माधुर्याचे आहेत, सौहार्दाचे आहेत. या देशातल्या बहुजन समाजातला माणूस आजही एकमेकांच्या प्रती कोणत्या ना कोणत्या बंधुत्वाच्या धाग्याने जोडलेला आहे किंवा जोडला जाऊ शकतो, ही वास्तविकता आहे. आणि जे चळवळीत कामं करणारी माणसं आहेत, तुम्ही समाजात फिरतो आपण जेव्हा, अरे जी एकदमच गळायला लागले ते सोडून द्या. पण तुम्ही तुमच्या हृदयावर हात ठेवून सांगा की चळवळीत काम करताना जेव्हा बहुजन समाजाच्या सगळ्या लोकांना फुले, शाहू, आंबेडकर, शिवराय, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ते सांगतो तेव्हा कोणाला पटत नाही असा माणूस भेटतो का? अंमलबजावणीचं प्रमाण, पर्सेंटेज कमी असेल. एका प्लॅटफॉर्मवर येऊन कलेक्टिव्हली, सामूहिकपणे काहीतरी निर्णायक घडवण्याचं प्रमाण कदाचित कमी असेल. मात्र या तत्वांवर, या विचारावर विरोध करणारी माणसं कोणाला किती भेटलीत मला सांगा. ते नाहीत असं मी मानत नाही, पण बहुसंख्य लोक याच्यावर प्रेम करतात आणि त्यामुळं ही सगळी गोष्ट आहे. आता जेव्हा 75 वर्षाच्या या वाटचालीचा आम्ही विचार करतो तेव्हा असंख्य प्रश्न मधल्या काळामध्ये येऊन गेले, अनेक प्रश्न आले. 75 वर्षाची वाटचाल काही सहजासहजी पार पडलेली नाही. म्हणजे अगदी 2022 का 23 मध्ये संविधान विरोधी लोकांपैकी कोणीतरी संविधानाची प्रत जाळण्यापर्यंत देखील या देशातली मानसिकता असणारे लोक आहेत देशात, नाही अशातला काही भाग नाही. सहज काही सगळं झालेलं नाही. 75 वर्ष सहज आलेली नाही, ती वाटचाल पूर्ण करून प्राप्त झालेली नाही. बरंच पाणी पुला खालून गेलंय. आणि जसं मी तुम्हाला आधी बोललो की काहीतरी या समाजाशी निगडीत बाबी आहेत ज्याचं संचलन या देशाचं संविधान करतं. त्यामध्ये प्रामुख्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो, कुठल्याही देशाचे संविधान त्या देशातल्या 4 बाबींचं संचलन करतं. सामाजिक व्यवस्था कशी असेल, राजकीय व्यवस्था कशी असेल, त्या देशातली अर्थव्यवस्था कशी असेल आणि न्यायिक व्यवस्था कशी असेल. ज्या ठळक बाबी आहेत 4, ज्याचं संचलन करण्याचं सूत्र त्या देशाच्या संविधानामध्ये असतं. आणि गेल्या 75 वर्षामध्ये भारत देशामध्ये अनेक आमूलाग्र बदल झालेले तुम्हाला मला बघायला मिळतात. 75 वर्ष हे असे आपोआप पार पडलेले नाही. बघा, एकेकाळी अस्पृश्य ज्यांना म्हणून हिणवलं गेलं त्या माणसांना बरोबरीने चालण्याचा अधिकार मिळाला. डोल गवार पशु शूद्र नारी सब ताडण की अधिकारी किंवा चूल आणि मूल यात दाबून ठेवलेली आमच्या माता भगिनींना सगळ्यांच्या बरोबरीने उभं राहण्याचा अधिकार मिळाला. ज्या जातीपातीच्या लोकांना कुणी लहान, कुणी मोठा, कुणी छोटा, कुणी मोठा अशा प्रकारे विभागून टाकलेलं होतं, नागरिकत्वाचा अधिकार या देशाच्या संविधानाने दिला आणि सांगितलं की कुठल्याही जातीचा, धर्माचा, वंशाचा, पंथाचा, लिंगाचा, भाषेचा माणूस असेल तो या देशाचा नागरिक म्हणून, एकच माणूस म्हणून ओळखला जाईल, समान नागरिक म्हणून ओळखला जाईल, समान ओळख त्याला दिली जाईल. अशा असंख्य बाबी घडल्या, अनेक बाबी घडल्या. दुसरा प्रश्न मग यातून असा निर्माण होतो की हे सगळं घडत असताना मी जसं तुम्हाला सांगितलं की हा 75 वर्षाचा प्रवास पूर्ण करण्यामध्ये पहिली प्रामुख्याने गोष्ट आहे ती म्हणजे या देशाच्या लोकांची समतेवर असणारी निष्ठा, मानवतेवर असणारी निष्ठा, ती अंतर्मनात रुजलेली आहे. अंतर्मनात रुजलेली आहे. मी सांगतो म्हणून मानून घ्या, नाही तर तुम्हाला पटत असेल तर माना. आणि दुसरी गोष्ट आहे, 2 बाबी कारणीभूत ठरल्या की जेव्हा जेव्हा या देशात संविधानिक
व्यवस्थेला चॅलेंज निर्माण होतं, आव्हान निर्माण होतं, तेव्हा दोन गोष्टी प्रामुख्याने, किंवा मी दुसऱ्या सोप्या शब्दात, हा 75 वर्षांचा प्रवास पूर्ण करण्यामध्ये कोणाचं योगदान ठरलेलं आहे ते अर्थात या देशातील जनतेचं. आणि वेळोवेळी भारतीय राज्यघटनेतल्या वेगवेगळ्या तत्वांना, तरतुदींना वेगवेगळे अर्थ लावून त्याचं अर्थपूर्ण विवेचन करणारं, वेगवेगळ्या न्यायालयीन खटल्यांतून विवेचन करणारं सुप्रीम कोर्टाच्या वेगवेगळ्या निकालांना अनेकदा गोष्टी अशा आल्या की जसं आपल्याला माहिती आहे मूलभूत अधिकार आहेत राज्यघटनेमध्ये, बरोबर. भारताच्या नागरिकांचा सगळ्यात मोठा रोल आहे 75 वर्षाचा हा एवढा प्रदीर्घ टप्पा प्रवास पूर्ण करण्यामध्ये. मी बोलतोय राज्यघटनेच्या आधारावर, आणि तो आधार घेताना तुम्हाला सांगू इच्छितो की राज्यघटनेतले 2 घटक आहेत, ज्यामध्ये भाग 3 ज्याच्यामध्ये मूलभूत अधिकार आहेत जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, फंडामेंटल राईट्स, आणि दुसरा एक भाग आहे त्याच्यामध्ये भाग 4. आता त्यांनी सांगितलं साहेबांनी की संविधान वाचा, ते वाचताना काय वाचायचं ते तुम्हाला सांग. भारतीय राज्यघटनेचा भाग 3 ज्याच्यामध्ये मूलभूत अधिकार आहेत, आणि ते बहुतांशी लोकांना माहिती आहे, अधिकार आपल्याला सगळ्यांना माहिती असतात. भाग 4 आहे त्याच्यामध्ये, ज्याला राज्य धोरणाची नीती निर्देशक तत्वे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हटलं जातं. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. भारताच्या राज्यघटनेची 75 वर्षाची यशस्वी वाटचाल होण्यामागे या 2 गोष्टींचा प्रामुख्याने रोल आहे. कारण मूलभूत अधिकार या देशातील नागरिकांच्या डायरेक्ट संबंधित आहेत तुमच्या माझ्याशी. पण राज्यघटना जी लिहिली गेली त्यामध्ये सगळ्याच गोष्टी जेव्हा स्वीकारली गेली तेव्हा क्लिअर नसतील. जसं राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, जीवन जगण्याचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार. मग जीवनात काय काय संमिलित येतं ते तर काहीच नाही त्याच्यामध्ये. तिथं 2 ओळीचं ते वाक्य आहे की प्रचलित कायद्यांच्या तरतुदींशिवाय कोणी देशातील नागरिकांच्या जीविताची किंवा त्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याची त्याचे हनन करणार नाही, हा तो अधिकार आहे. एवढ्याच ओळी आहेत 2. मग व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? तुमच्या मोबाईलला प्रत्येकाच्या हातात, तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलला स्वतःचा दिलेला पासवर्ड आहे. तो पॅटर्न असेल, तुमचा अंगठा असेल किंवा डिजिटल असेल, 1 2 3 4 जे काय. माझ्या मोबाईलचा पासवर्ड चोपडे साहेबांना माहिती जरी असेल तरी मला न विचारता तुम्ही उघडू शकता का? काय कारण आहे? काय कारण आहे? राज्यघटनेचे हे वेगवेगळे तरतुदी कशा बहरत गेल्या, फुलत गेल्या, कसे वेगवेगळे अर्थ वेळोवेळी निर्माण झालेल्या समस्यातून ते उलगडत गेले. 75 वर्ष मी जे वारंवार बोलतोय की सहज पूर्ण झालेले नाही. तुम्ही का उघडू शकत नाही हो माझा मोबाईल? काही कारण असेल ना, फक्त चोपडे साहेबांसंबंधी नाही हा प्रश्न मी नाव घेतलं म्हणून. मला माझ्या खाजगी जीवनाचा अधिकार आहे की नाही? माझी खाजगी बाब आहे. पण माझी खाजगी बाब, तिचं संरक्षण संविधानाच्या कोणत्या कुठेतरी तिथं त्याचं घर असायला पाहिजे ना. आर्टिकल 14 मध्ये आहे की आर्टिकल 21 मध्ये आहे की आर्टिकल यामध्ये आहे की त्यामध्ये, कुठेतरी संविधानात असेल ना ते. तसं ते पुस्तक तुम्ही इंटरनेटवर वाचायला गेलं तर त्याच्यात कुठेच भेटणार नाही तुम्हाला. म्हणून म्हटलं की नुसत्या तरतुदी वाचून चालत नाही, त्याचं तत्वज्ञानही समजून घ्यावं लागेल. आणि जेव्हा मी सुप्रीम कोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयासारख्या पीठापुढे, त्यांच्या त्या न्यायालयापुढे हा प्रश्न केला, तेव्हा व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे माणसाच्या प्रायव्हेट लाईफ, प्रायव्हसी, राईट टू प्रायव्हसी देखील फंडामेंटल राईट आहे असं सुप्रीम कोर्टानं, आणि तिथून ते प्रोटेक्ट होतं. ते आलं 21 मध्ये, नाही तर ते कुठे लिहिलेलं कुठे आहे त्याच्यामध्ये? हे अशा गोष्टी डेव्हलप होत गेल्या मागच्या 75 वर्षामध्ये. व शुद्ध पाणी पिण्याचा अधिकार आमचा
मूलभूत हक्क आहे, तो जीवन जगण्याशी जगण्या मरण्याचा संबंध आहे, प्रश्न आहे. शिक्षणाचा अधिकार असेल, रोजगाराचा अधिकार असेल, अशा असंख्य बाबी येण्या वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या केसेसमध्ये खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या समोर आल्या आणि त्यावर वेगवेगळे निकाल देऊन सुप्रीम कोर्टाने धार्मिक बाबी असतील, असंख्य बाबी आहेत. आणि या 75 वर्षाच्या प्रवासामध्ये या सगळ्या बाबी झाल्या तेव्हा या देशातील नागरिकांना एक विश्वास वाटतोय की माझ्या जीवनाशी निगडीत बाबी मूलभूत अधिकाराच्या भाग 3 मध्ये आहेत आणि मूलभूत अधिकाराच्या भाग 3 मध्ये जे काय आहे ते जर हनन झालं तर मी डायरेक्ट सुप्रीम कोर्ट किंवा उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो. एवढी तरतूद त्याच भाग 3 मध्ये संविधानकारांनी घटनाकारांनी निर्माण करून ठेवलेली आहे. हे जसं जसं हळूहळू लोकांना कळत चाललंय, समजत चाललंय. आणि तुम्ही मागच्या 1 वर्षात, आता 25 मध्ये आहोत आपण, पण मागच्या 2024च्या एप्रिल महिन्यामध्ये संविधानावर जरा जास्त चर्चा झाली देशात. तुम्ही नोटीस नाही केलं? संविधानावर एक शब्दही जे कधी बोलले नव्हते ते देखील संविधान धोक्यात आहे वगैरे अशा पद्धतीच्या चर्चा करत होते. तुम्ही नोटीस केला असेल. अनेकांना जे आम्ही 75 वर्षापासून सांगतो संविधान लागू झाल्यापासून ते मागच्या काही काळात समजायला लागलं. हे सकारात्मक चित्र असं समजायला हरकत काय तुम्हाला आणि मला? जे जबाबदारी जे भान तुम्ही आणि मी खांद्यावर घेऊन इतके वर्ष चालतोय, ती जबाबदारी ते भान इतर लोक समजून जर खांद्यावर घ्यायला तयार झाले असतील काही मागच्या काळामध्ये, तर संविधान प्रेमी लोकांसाठी माझ्या मते, हे माझं व्यक्तिगत मत आहे, तुम्ही त्याच्याशी सहमत असावं अशी बिलकुल अजिबात जबरदस्ती नाही. पण संविधानावर प्रेम करणाऱ्या माणसामध्ये मी विचार करतो तसा विचार करणाऱ्या लोकांची संख्या मुख्य प्रवाहातल्या लोकांमध्ये वाढते, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. मी फरफटत जाणार नाही तो भाग वेगळा, किंवा गेलो तरी हरकत नाही तो भाग वेगळा, मात्र ती संख्या वाढते. एकंदरीत देश म्हणून आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. आता प्रश्न असा आहे की या जनतेने देशाचं संविधानाचं रक्षण केलं असं मी तुम्हाला म्हणालो. वेळ प्रसंगी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने देखील घटनाकारांना अपेक्षित असणारे अनेक चांगले निर्णय देऊन देखील घटनेचं रक्षण केलं. आता जनतेनं घटनेचं रक्षण केलं जेव्हा असं मी म्हणतो, तुमच्या माझ्या हातात तसं प्रॅक्टिकली काहीच नाहीये. आज जर पाहिलं संविधान सभेमध्ये प्रश्न आला होता की सर्वोच्च शक्तिमान कोण आहे देशामध्ये, सर्वात शक्तिमान कोण आहे? आणि भारताची प्रियांबल वाचतो ना आपण सगळेजण, त्याच्यामध्ये एक शब्द आहे काय, रिपब्लिक, प्रजासत्ताक. प्रजा ही सर्व शक्तिमान आहे. पण प्रजा सर्व शक्तिमान आहे याचा अर्थ इंडिव्हिज्युअली तुम्ही किंवा मी व्यक्ती म्हणून असं नाही. जी डेमोक्रेटिक सिस्टीम, लोकशाही व्यवस्था आम्ही स्वीकारलेली आहे त्यामध्ये आपण आपले लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या स्तरावर निवडून देतो आणि ते त्या स्तरावरचं सरकार शासन निर्माण करतात, चालवतात, राज्यकारभार करतात. ही प्रातिनिधिक लोकशाहीची जी जडणघडण भारतीय राज्यघटनेनं दिलेली आहे आणि त्याच्या मूळ किंवा बेसिक किंवा त्याच्या एकदम उगम स्थानी भारताचा नागरिक आहे त्या राज्यकर्त्यांना शक्ती प्रदान करणार, त्या अर्थानं हे प्रजासत्ताक आणि प्रजा सर्व शक्तिमान. आता जसं मी बोललो की देशाच्या नागरिकांना ते भान आहे आणि सर्वोच्च न्यायालय वेळोवेळी वेगवेगळ्या निकालांच्या माध्यमातून देखील संविधानाच्या एखाद्या पेच प्रसंगामध्ये अर्थ काढण्याचा, उलगडण्याचा प्रयत्न करतं. पण त्या दोघांच्या मध्ये अजून एक व्यवस्था आहे, तुम्ही ते समजून घेणं पण खूप गरजेचं आहे.
मी जसं आधी बोललो की कोणत्याही देशाची सामाजिक, राजकीय, न्यायिक, आर्थिक व्यवस्था कशी असेल याचं सूत्रसंचालन, याचं निर्धारण करणारा डॉक्युमेंट म्हणजे देशाचं संविधान आहे. ते पुस्तक आहे नियमांचं. त्या नियमांवर हा देश चालवायचा. ती जबाबदारी कोणावर तरी आहे ना. आणि ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांना आपण देशाचं सरकार म्हणतो, राज्याचं सरकार म्हणतो, की त्या संविधानिक दिशानिर्देशानुसार तुम्ही आमच्या देशाचं सरकार चालवावं, देशाचा राज्यकारभार करावा, यासाठी तुम्हाला आम्ही निवडून देत आहोत. ती एक जबाबदारी तपासणं गरजेचं आहे की मागच्या 75 वर्षाच्या आधारावर काय झालं आणि देशातील नागरिकांच्या मनात तो भाव आहे, परंतु देशात तसं चित्र अजून निर्माण झालेलं नाही. मग कुठेतरी पाणी मुरते, हेही तेवढंच खरं आहे. 75 वर्षांमध्ये जगातलं सगळ्यात चांगलं संविधान आमचं आहे. जगातील सगळ्या राष्ट्रांनी गौरवान्वित केलेलं संविधान आमचं आहे. भारताचं संविधानासारखं देशात कुठेही संविधान नाही. सगळेच बोलतात ना. पण मग इतकं चांगलं संविधान असून आज देशाची विकासाच्या बाबतीत इतर राष्ट्रांच्या तुलनेत काय परिस्थिती आहे? मी सांगण्याची गरज नाही. एका चांगल्या रिसर्चरचं वाक्य आहे की इंडिया इज अ रिच कंट्री वेअर पुअर पीपल लिव्ह. भारत हा अतिशय श्रीमंत देश आहे जिथे गरीब लोक राहतात. मग देशाचं जगातलं सगळ्यात चांगलं संविधान ज्या देशामध्ये आहे, जगातील काही देश सोडले तर अत्यंत मोठा भूभाग ज्या देशाकडे आहे. आधी चीन होता, चीनला मागे सारून आता आम्ही त्याही बाबतीत 1 नंबरवर आलेलो आहोत. सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारा देश होतो की काय आपला, अशी परिस्थिती आहे. साधन सामुग्री आहे, समुद्र किनारे आहेत, डोंगर आहेत, भूगर्भामध्ये प्रचंड प्रमाणात खनिज आहेत, नद्या आहेत. अत्यंत तल्लख बुद्धिमत्तेची देणगी असणारी या देशातली माणसं आहेत. आणि त्यावर सगळ्यात मोठा कळस म्हणजे जगातलं सगळ्यात सुंदर, सगळ्यात मोठं, सगळ्यात चांगलं, उत्कृष्ट संविधान ज्या देशाकडे आहे. सोडून द्या 5 ट्रिलियन 3 ट्रिलियन, समजतं कोणाला, किती लोकांना समजतं 5 ट्रिलियन इकॉनॉमी बननेवाले? मलाही नाही समजत ते अजून. त्या ट्रिलियनवर किती शून्य असतात रोडे सर तुम्हाला माहित असतील, तुमचा अभ्यास थोडा जास्त आहे त्या क्षेत्रात. मला माहिती नाही शून्य किती बसतात त्या ट्रिलियनवर. आपण मला जीडीपी कळतो, जीडीपीवर कोणीच बोलत नाही. बांगलादेश पेक्षा कमी झालं की काय जीडीपी, अशी परिस्थिती आहे देशाची. काल परवा महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांचा एक सर्वे आला आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं मासिक उत्पन्न 4,000 काहीशे रुपये. मासिक उत्पन्न महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं 4,000 4,500च्या आसपास आहे. तो जो ऊन पाऊस वादळ वाराची पर्वा न करता या जमिनीवर घाम गाळतो, रक्त आटवतो आणि अन्न निर्माण करतो. हा विरोधाभास आहे की नाही? 75 वर्षात आम्ही म्हणजे जगातील सरासरी संविधानांचं आयुष्य 17 वर्ष असेल तरी आम्ही 75 वर्ष पूर्ण केली, ही गौरवाची बाब आहेच. पण त्याच वेळी महाराष्ट्रातील असो का देशातील असो शेतकऱ्याची दयनीय अवस्था आम्हाला अजूनही दुरुस्त करता आलेली नाही. हे आव्हान आहे ना, आव्हान आहे. आणि म्हणून या बाबी विचार करत असताना अनेक घटना या देशामध्ये झाल्या ज्याचा प्रामुख्याने उल्लेख करणं गरजेचं आहे. ज्यामध्ये मागच्या काही वर्षामध्ये खास करून
मी जसं बोललो, तिसरा भाग मूलभूत अधिकारांची गॅरंटी हमी या देशाच्या राज्यघटनेने दिली, आणि चौथा भाग बोललो DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. पहिल्या बाबतीमध्ये देशातील नागरिकांचा मोठा रोल आहे या देशातील राज्यघटनेच्या 75 वर्ष यशस्वीपणे पुढे जाण्यात. परंतु राज्यघटनेला अपेक्षित देश बनवण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण पडली आहे, त्याचं उत्तर आज आपल्याकडे नाही. जर देशाचा 75 वर्षाचा गौरवान्वित वाटचालीमध्ये तुमचा माझा नागरिकांचा महत्वाचा रोल असेल, तर हे सगळं न होण्यामध्ये देखील जबाबदारी तुमची आणि माझीच आहे. ती कशी मी तुम्हाला सांगतो. तिसऱ्या भागामध्ये आम्हाला माहित आहे समतेचा अधिकार आहे, जसं रिझर्वेशन सारख्या गोष्टी आहेत, महिला आणि बालकांसाठी विशेष तरतुदी आहेत फंडामेंटल राईट्स मध्ये, मायनॉरिटीज सारखी अल्पसंख्याकांसाठी विशेष तरतुदी आहेत, शिक्षणासाठी तरतुदी आहे. त्या माहिती आहेत तुम्हाला, मला सगळ्यांना माहिती. चौथ्या भागामध्ये काय आहे, ते कठीण नाव आहे त्याचं, राज्य धोरणाची नीती निर्देशक तत्वे. म्हणजे नेमकं काय बाबा त्यात? भारतीय राज्यघटनाकारांनी बनवलेला अतिशय सुंदर ड्राफ्ट डॉक्युमेंट आहे, आणि ते काय आहे, तुमच्या माझ्याशी जसे अधिकार डायरेक्टली निगडित आहेत, देशात राज्यात जिथे कुठे सरकार म्हणून लोकप्रतिनिधी कारभार पाहतील, त्यांनी आपली ध्येय धोरणे कशाच्या आधारावर आखावीत, त्यांची ध्येय धोरणे कायदे निर्माण करण्याचे काय आधार असावेत, हे त्या चौथ्या भागामध्ये आहे. मग त्याच्यामध्ये महिला आणि पुरुषांना समसमान वेतन, आणि जेव्हा राज्यघटनेचा त्या संविधान सभेमध्ये प्रश्न आला की मूलभूत अधिकाराचं हनन झालं तर न्यायालयात जाता येतं, उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयामध्ये. पण राज्यघटनेची नीती निर्देशक तत्वे जर पाळली नाहीत तर कोणत्याही सरकारवर कुठल्याही न्यायालयात जाऊन न्याय मागण्याचा अधिकार नाहीये. मग त्याचा वापर काय, मग त्याची राज्यघटनेमध्ये गरज काय? जर त्याच्या विरोधात न्यायालयात दादच मागता येत नाही तर मग ते राज्यघटनेत असून उपयोग काय, नसले तरी अडचण काय? ते ठेवायचे की नाही? आणि त्या चर्चेला उत्तर देताना बाबासाहेब सांगतात की जरी न्यायालयात दाद मागता येत नसेल तरी प्रातिनिधिक लोकशाहीचं जे रूप आम्ही स्वीकारलेलं आहे, व्यवस्था स्वीकारलेली आहे, त्यानुसार देशातील राज्यकर्त्यांना दर 5 वर्षांनी जनतेच्या पुढे जाऊन आपल्या कामाचा लेखाजोखा ठेवून पुन्हा आम्हाला सत्ता द्या यासाठी विनंती करावी लागेल. या देशातली माणसं चौथ्या भागावर जेव्हा वाचन करतील, चौथ्या भागात काय लिहिलेलं आहे ते वाचतील आणि त्यानुसार या देशातल्या सरकारनं तसं तसं काम केलेलं आहे की नाही याचं अनालिसिस करतील आणि मग ठरवतील की खरंच या सरकारनं संविधानाच्या बरहुकूम काम केलेलं आहे की नाही. आता मला सांगू नका, स्वतःच्या छातीवर हात ठेवा, स्वतःलाच विचारा, स्वतःलाच सांगा. चौथ्या भागामध्ये घटनेच्या काय निर्देशक तत्वे दिलेली आहेत आणि बाबासाहेबांना एवढा विश्वास होता की ज्या दिवशी लोकांना या चौथ्या भागातल्या या नीती निर्देशक तत्वाचं महत्व कळेल की देशातील राज्य सरकारांच्या कामगिरीचं मूल्यांकन करण्याचं ते पॅरामीटर आहे. एखाद्या सरकार खरंच राज्यघटनेच्या प्रमाणे काम करते की नाही हे त्या सरकारने सांगतानाच देशातील जनतेला देखील त्याचं अनालिसिस करून त्याचं उत्तर शोधता येईल की हे सरकार संवैधानिक पद्धतीनं काम करते की नाही. इतकं मोठं महत्व त्याचं आहे आणि देशातील जनता जर सुज्ञ झाली तर त्याचं उत्तर शोधून संविधानाच्या विरोधात काम करणाऱ्या बालकांची सुरक्षा असेल, बालकांचं पोषण असेल, काय जे असतील ते, या सगळ्या मुद्द्यांवर देशातील जनतेने आतापर्यंत
कोणत्या सरकारला विचारले की बाबा चौथ्या भागात हे सांगितलं होतं, तुम्ही मागच्या 5 वर्षात हे केलं की नाही केलं याच्यावर बोला आमच्याशी. कधी जातीच्या नावावर, कधी धर्माच्या नावावर, कधी भाषेच्या नावावर, कधी काय काय कशाच्या नावावर निवडणुका लढल्या जातात. जनतेला विचारलं जात नाही, जनतेला सांगितलं जातंय. जनता ज्या दिवशी विचारायला सुरुवात करेल चौथ्या भागाला समजून तो दिवस सोन्याचा दिवस असेल. त्या दिवशी घटनाकारांना अपेक्षित असणारं सरकार देशात निर्माण होईल आणि घटनेची अंमलबजावणी होईल. त्यामुळे जनतेवर जबाबदारी आहे, जनतेला क्रेडिट आहेच. सर्वोच्च न्यायालयासारख्या संस्थांनी देखील संविधानाला फॉरवर्ड करण्याचं काम केलंय बऱ्याच प्रमाणात. परंतु मधल्या व्यवस्थेला, राज्यकर्त्यांच्या या व्यवस्थेवर कुणाचा चाप नाहीये. जी व्यवस्था, जी जनता यांना राज्यकर्ता बनवू शकते, त्या जनतेला नेमकं काय मागायचं ते माहिती नाही. आणि लोकशाहीची वेगवेगळी आव्हानं ज्याच्यामध्ये आहेत, त्यातलं पहिलं फार प्रामुख्यानं मोठं आव्हान आहे मोफतपणे सगळं मोफत वाटण्याची सवय जनतेला लावली जाते. 80 कोटी लोक देशात मोफत अन्न घेऊन जगतायत. तो सरकारच्या अचिव्हमेंटचा मुद्दा आहे, कर्तृत्वाचा मुद्दा आहे. 80 कोटी जनतेला मोफत अन्न द्यावं लागतं, यावर आम्ही विचारच करायला तयार नाहीये. अनेक योजना आहेत, प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी येतं, प्रत्येक राज्यामध्ये येतं. कोणी साड्या वाटतं, कोणी टीव्ही वाटतं, कोणी फ्रीज वाटतं, कोणी काय वाटतं, कोणी काय वाटतं. मागच्या निवडणुकीत तर सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं की कशाने काय झालं. हा मोफतपणाचा जो ट्रेंड बनत चाललेला आहे, तो लोकशाहीच्या पुढचं मोठं आव्हान आहे. या मोफतच्या चक्करमध्ये जे अधिकारानं कॉलर पकडून मागता आलं असतं ते मिळवण्याची संधी आम्ही गमावतो. हे मोठं आव्हान आहे लोकशाही पुढचं भारतातलं. अनेक आव्हान आहेत. आमची जी 75 वर्षाची मागच्या वाटचाल आहे, आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की इतकं बोलून कसं चालेल. बाबासाहेबांची जयंतीचा कार्यक्रम आहे की राजकीय. माझं भाषण तुम्हाला राजकीय वाटतंय का? नाही ना. म्हणजे तुमच्या मनात जे तेच चाललंय ना सगळं बोलणं माझं. अनेकांना प्रश्न पडतो की इतकं बोलायची गरज काय होती. गरज नव्हती. तर जे मला समजतं, जे मला जाणवतं, जे मला ठणकतं मी बोलणार. काय बोलायचं, कुठं बोलायचं, किती बोलायचं, थोडंफार कायद्याचा अभ्यास असल्यामुळे मला माहिती आहे. त्यामुळं मी तुम्हाला घाबरू शकतो, तुम्हाला विचारू शकतो की बाबा बरोबर आहे की नाही. दुसऱ्या कोणाची विचार करण्याची मी तमा बाळगणार नाही. एक मस्त शायर आहे बघा उर्दूतला, मशहर आफ्रिदी. मी नाही बदलणार आणि तुम्ही पण तसेच आहात. मला माहिती आहे माझ्या समोर जे 10:30 वाजेपर्यंत आज बसलायत ना, ते तुम्ही पण तसेच आहात. म्हणून तुमच्यासाठी, तुमच्या सन्मानार्थ मशहर आफ्रिदी काय म्हणतो कि तुम्हारी सोच के ढांचे में मैं ढल नहीं सकता, तुम्हारी सोच के ढांचे में मैं ढल नहीं सकता. जुबान कट जाए मैं अपना लहजा बदल नहीं सकता. मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? मेरी जुबान कट जाए, मेरा लहजा बदल नहीं सकता, मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? तुम्हारी लौ से ये लोहा पिघल नहीं सकता. आंबेडकर जयंतीला जर हे नाही बोलायचं तर बोलायचं काय मग? 700 किलोमीटर आहे का इथून? इतक्या दुरून येऊन जर मी हे बोललो नाही तर मग कशासाठी आलो असं होईल. त्यामुळे तुमच्याच मनातलं आहे. याच्यावर नियंत्रण आणल्याशिवाय पर्याय नाही. आणि नियंत्रण आम्ही जागृतीचा अग्नी, बाबासाहेब म्हणाले की हा जागृतीचा अग्नी सतत तेव्हाच ठेवणं गरजेचं आहे. अरे हे काम आहे तुमच्या माझ्यासारख्या शिकल्या सवरलेल्या इंटेलेक्च्युअल स्वतःला समजणाऱ्या आपल्या सगळ्या लोकांच्या पुढं, की गेल्या 75 वर्षामध्ये या देशातील जनतेनं कुठल्याच हुकुमशहाला जन्माला येऊ दिलेलं नाही.
मी जसं म्हटलं, या देशातील 75 वर्षाची वाटचाल तिचं क्रेडिट या देशातील जनतेला आहे. कोणाला काय वाईट वाटेल मला परवा नाही त्याची. 1975 मध्ये आणीबाणी लागली होती, माझा जन्मच नव्हता झाला तेव्हा, पण जे होते त्यांना माहिती आणीबाणी लागली होती तेव्हा. सगळे वडीलधारी मंडळी आहेत इथे बसलेली. आम्ही आणीबाणी बद्दल वाचतोय, ऐकतोय. नंतरची पिढी असं एक वातावरण झालं होतं की आता आणीबाणी पहिल्यांदाच लागली होती देशामध्ये आणि आता सगळं काही संपलं. या देशातील लोकशाही संपणार आणि देशात हुकुमशाही येणार. होतं ना वातावरण बाबा, तुम्हाला कदाचित आठवत असतील या गोष्टी. आली का हुकुमशाही? 75 मध्ये आणीबाणी लागली आणि 77 मध्ये निकाल काय आले निवडणुकीचे? सत्ता बदलली. तुम्हीच सांगताय सत्ता बदलली. देशातील जनतेनं संविधानाचं रक्षण केलेलं आहे. लक्षात घ्या, मी काय असं हवेत बोलत नाहीये. 2024 मध्ये पण कुठून तरी कान्या कोपऱ्यातून कर्नाटक इकडून आवाज यायला लागला, 400 कभी मिले तो इसको बदल ही डालेंगे. 400 अगर आ गए ना तो बदल डालेंगे. जसं 77 मध्ये अडवलं लोकांनी, जनतेने 400 के बाद बदलने वाले हो ना. कितीवर अडवलं? जनतेचा रोल आहे. या जनतेला संविधानावर झालेलं कोणतंच आक्रमण, जनतेची संविधानाप्रतीची निष्ठा आहे. या 75 वर्षाच्या प्रवासात भारतीय जनतेची ही भूमिका आहे. प्रश्न असा आहे की ते संविधान इमानदारीने लागू करण्यासाठी जे करण्याची गरज आहे ते येणाऱ्या काळात तुम्ही आणि आम्ही किती ताकदीनं जनतेला समजावून सांगू शकतो, किती चांगल्या प्रकारे जनतेला समजावून सांगू शकतो. लोकशाही धोक्यामध्ये आहे, लोकशाही खतरे में है. नुसतं म्हणून भाषण देऊन नाही चालणार. ग्राउंडवर काम करावं लागेल. आज तुमचा राजेश शिंदे वकील मला विचारत होते की या संविधान जागृतीच्या संबंधाने आपल्याला फार काम करण्याची गरज आहे. दिवसभर माझ्या सोबत होते राजेश शिंदे, त्यामुळे बरंच चर्चा झाली. आणि मग बोलता बोलता मी त्यांना माझी आठवण, जे मी काम करतोय गेल्या 20-25 वर्षापासून, विद्यार्थी असल्यापासून कायद्याचा. तुम्ही संवेदनशील माणूस हा शब्द ऐकलाय ना? संवेदनशील, ज्याच्या संवेदना जिवंत आहेत त्याला तुम्ही संवेदनशील म्हणतो आपण सगळे, बरोबर? आम्ही एका शब्दावर काम करतोय गेल्या अनेक वर्षापासून, संविधानशील. हा नवीन शब्द आज बीड मध्ये तुम्हाला मी तुमच्या समोर देतोय सगळ्यांच्या. त्याचा जनक मी नाही, आमचे सगळे सहकारी आहेत. औरंगाबादला एक प्राध्यापक मोरे म्हणून आहेत, एस.एन. मोरे, आणि आम्ही सगळे सहकारी मिळून गेले अनेक वर्ष यावर काम करतोय. संविधानशील, ज्याच्या संवेदना जागृत आहेत, जिवंत आहेत, तो संवेदनशील आहे. ज्याच्या संवैधानिक मूल्यावरच्या निष्ठा जिवंत आहेत तो संविधानशील माणूस आहे. संविधानशील मन असणारा माणूस आहे. तो माणूस जर आम्ही तयार करू शकलो संविधानावर निष्ठा असणाऱ्या, तर येणाऱ्या काळामध्ये संविधानशील माणसाच्या मदतीने संविधानशील समाज, राज्य, देश निर्माण करायला थोडाफार हातभार लावला जाऊ शकतो. आणि त्यावर आपण येणाऱ्या काळात काम करू, असं मी त्यांच्यासोबत बोललो. ही गोष्ट तुम्हाला सांगायची एवढ्यासाठी आहे की बघा, आपण सगळेजण देशातले लोक जे आहोत ना, एका अशा बोटीमध्ये बसलेलो आहे. बोटीमध्ये बसलेलो आहोत. त्या बोटीमध्ये थोडं भीती वाटते की आपण या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्याला लागू की नाही. कश्ती म्हणतो ना बोटीला आपण, कश्ती, नाव, होडी. त्या कश्तीमध्ये आपण सगळे चाललेलो आहोत, देशातील नागरिक. आणि एक कवीचं असं म्हणणं आहे की ती कश्ती म्हणजे देशाचं संविधान आहे.
आणि सगळ्यांना हे माहिती आहे की हीच कस्ती आम्हाला पलीकडे नेऊन जाणार आहे. त्यामुळं कोणी संविधानाच्या विरोधातलं काही सहन करायला तयार नाही. देशातल्या सगळ्यांना संविधानाला नतमस्तक व्हावं लागत आहे देशामध्ये, ते जनतेच्या रेट्याने. बरोबर. आता त्या संविधानाच्या कष्टीबद्दल देशातील नागरिकांचं जे मत आहे ते इतकं सुस्पष्ट आहे की 75 वर्षांची वाटचाल, आताची सद्यस्थिती आणि पुढची वाटचाल, ती पुढची वाटचाल देखील या संविधानिक व्यवस्थेच्या माध्यमातूनच होणार आहे. काही आव्हानं आहेत, त्या आव्हानांना आम्हाला पेलण्याची क्षमता आमच्यामध्ये निर्माण होण्यासाठी लाईक माइंडेड समविचारी लोकांची जास्तीत जास्त संख्या वाढवणं हा एक त्यातला मार्ग असू शकतो आहे. त्यावर आपण समविचारी माणसं ज्यांना हे कळालेलं आहे ते किती चांगल्या प्रकारे हातात हात घालून काम करू, त्यावर पुढची सगळी वाटचाल ठरणार आहे. पण पुढच्या वाटचालीच्या निमित्तानं मी तुम्हाला आश्वासन देतो की जेव्हा घटनेत बदल करण्याचे तरतुदी आहेत ना, तरतुदी आहेत, घटना दुरुस्त्या होतात, 100च्या वर झालेल्या आहेत. गरज असेल तेव्हा घटना दुरुस्ती करता येते, घटनाकारांनी सांगून ठेवलंय. पण काही सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहे ज्याच्यामध्ये एक विशेषतः केशवानंद भारती नावाचा एक खटला होता. त्याच्या आधी एक सज्जन सिंग नावाचा खटला आला होता. त्याच्यामध्ये एक असं चर्चा आली होती की घटना दुरुस्तीच्या नावाखाली संसद काय काय बदलू शकते. 5 जजेसच्या बेंच पैकी 3 जजेसने सांगितले होते की संसद काहीही बदलू शकते. 2 जजेसनी त्याच्या विरोधात मत नोटीस केलं होतं, नोंदवलं होतं. आणि बदलू शकते म्हणजे दुरुस्ती करू शकते म्हणजे काय दुरुस्ती करणार. घटनेचा जो मूळ संरचना आहे त्याला बदलू शकते का पार्लमेंट, असे प्रश्न उपस्थित केले. पुढे एका केसमध्ये 1973 मध्ये केशवानंद भारतीच्या त्या खटल्यात त्याचं उत्तर आलं की संसदेजवळ घटना दुरुस्तीची क्षमता असली तरी राज्य घटनेच्या मूळ गाभ्याला, ज्याला बेसिक स्ट्रक्चर म्हटलं जातं, संसद बदलू शकत 400 नाही आले, पण आले जरी असते ना, बदलू शकत नाही. तो आधार आहे की 75 वर्ष जे पूर्ण झालेत त्यामध्ये याही एका निकालाचा फार मोठा आधार आहे की बेसिक स्ट्रक्चरला हात लावला जाऊ शकत नाही. जे कोणी सरकार असं करायला जाईल ना, आता बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय हो, काय नेमकं मूळ ढाचा घटनेचा कुठे कुठे मिळतो. असंख्य बाबी आहेत, त्याच्यापैकी 4ही बाबी भारताच्या प्रिअम्बल मध्ये मिळतात. 4 बाबी प्रामुख्याने समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या प्रिअम्बल मध्ये मिळतात. किती सोपं आहे, सरळ आहे सगळं, काही अवघड नाही. जगात कोणाला विचारा तुम्ही, देशात आपल्या जगातही विचारा, समता कोणाला प्रिय नाहीये, बंधुता कोणाला प्रिय नाहीये, न्याय कोणाला प्रिय नाहीये, स्वातंत्र्य कोणाला प्रिय नाही. त्याला हात नाही लावता येणार, त्याला हात घालता येणार नाही. आणि म्हणून काळाची आव्हानं आम्हाला येणाऱ्या काळामध्ये पेलण्यासाठी या सगळ्या मानसिकतेला मानणारी माणसं या देशात आहेत. त्या माणसांचं जास्तीत जास्त आणखी जवळीक कशी निर्माण करता येईल. इतिहासामध्ये जे झालं ते झालं, सगळेच ओरखडे काही निघत नाहीत, बऱ्याचशा जखमा आपल्या बऱ्या होतात पण डाग तसेच राहतात. असे हात कापून थोडी फेकतो आपण डाग पडला म्हणून जखमेचा. पुढे जायचं आहे, वाटचाल करायची आहे, त्या राज्य घटनेच्या आधारावर वाटचाल करायची जी आम्हाला संकटातून बाहेर काढणारी नाव आहे, कश्ती आहे. एक शायर म्हणतो कि कर्म के पास अगर तलवार तो मैं उम्मीद की ढाल लिए बैठा हूं. कर्म के पास अगर तलवार तो मैं उम्मीद की ढाल लिए बैठा हूं. ऐ जिंदगी तेरी हर चाल के लिए मैं एक चाल लिए बैठा हूं. अजून वाजवायचे आहेत तुम्हाला, थांबा.
है जिंदगी तेरी हर चाल के लिए मैं एक चाल लिए बैठा हूं, लुत्फ उठा रहा हूं तेरी आंख मिचौली का, लुत्फ उठा रहा हूं तेरी आंख मिचौली का. तुम्हाला आपल्या मराठवाड्यातल्या लोकांना हिंदी समजते, उर्दू समजते चांगल्यापैकी, मला माहिती आहे. लुत्फ उठा रहा हूं तेरी आंख मिचौली का, मिलेगी कामयाबी हौसला बेमिसाल लिए बैठा हूं, मिलेगी कामयाबी हौसला बेमिसाल लिए बैठा हूं. चल मान लिया, चल मान लिया 2-4 दिन नहीं है मेरे मुताबिक, मगर मिलेगी कामयाबी हौसला बेमिसाल लिए बैठा हूं. चल मान लिया 2-4 दिन नहीं है मेरे मुताबिक, मगर गिरेबान में सुनहरे साल लिए बैठा हूं. आताच काही मरत नाही. आपण 75वा साजरा केला. वडीलधाऱ्या मंडळींना मनापासून शुभेच्छा देतो की आपण 100वा संविधानाचा महोत्सव इथंच साजरा करूया. जोपर्यंत बेसिक स्ट्रक्चरला हात लावला तर पार्लमेंटला तो अधिकार नाही, हा निकाल अस्तित्वात आहे, तोपर्यंत संविधानाला छेडछाड करण्याची क्षमता कोणामध्येही नाही. त्यामुळं 75 वर्षाचा पार टप्पा करतानाच हा विश्वास आहे की 100 वर्षाचा शतकपूर्ती सोहळाही देखील असाच मिळून साजरा करूया, इथेच मिळून साजरा करूया. मागच्या पुढच्या 25 वर्षात ते संविधान खरोखर लागू होण्यासाठी जे गरजेचं आहे ते करताना, ते करण्यासाठी प्रयत्न करून. लुत्फ उठा रहा हूं तेरी आंख मिचौली का, मिलेगी कामयाबी हौसला कमान लिए बैठा हूं. चल मान लिया 2-4 दिन नहीं है मेरे मुताबिक, मगर गिरेबान में सुनहरे साल लिए बैठा हूं. और ये गहराइयां, ये लहरें, ये तूफान सब तुम्हें मुबारक. मुझे क्या फिक्र, में ये कश्ती बेमिसाल लिए बैठा हूं. जय भीम.